उल्लासनगर में महाराष्ट्र नवनिर्माण सेना में बैंकों में मराठी भाषा के इस्तेमाल को लेकर सख्त रुख अपनाया। बैंक प्रबंधकों ने मुलाकात कर मराठी भाषा में बोर्ड लगाने को कहा। नमस्कार, मैं हूं अंजना और आप देख रहे हैं आजाद भारत समाचार। आइए शुरुआत करते हैं आज की खास खबर से। महाराष्ट्र नवनिर्माण सेना ने बैंकों में मराठी भाषा के इस्तेमाल को लेकर सख्त रुख अपनाया है। मनसे के कार्यकर्ताओं ने आज SBI और कोटक बैंक के प्रबंधकों से मुलाकात कर मराठी भाषा में बोर्ड लगाने, मराठी कर्मचारियों की नियुक्ति करने और यदि कोई बाहरी कर्मचारी है तो उसे 1 महीने के भीतर मराठी बोलने में सक्षम होने की मांग की है। मनसे ने स्पष्ट किया है कि यदि 1 महीने के भीतर इन मांगों को पूरा नहीं किया गया तो बैंकों के खिलाफ मनसे अपनी स्टाइल में काम करेगी। मनसे के कार्यकर्ताओं ने कहा कि महाराष्ट्र में मराठी भाषा का सम्मान सर्वोपरि है और बैंकों को स्थानीय भाषा का महत्व समझना चाहिए। इस मौके पर मनसे कार्यकर्ता ने कहा कि महाराष्ट्र में मराठा भाषा की उपेक्षा सहन नहीं की जाएगी। यदि बैंकों ने इन मांगों को नजरअंदाज किया तो मनसे अपने अंदाज में विरोध प्रदर्शन करेगी। इस मौके पर जिला अध्यक्ष बंडू देशमुख, शहर प्रमुख संजय घुगे, कल्पेश माने, रवि पाल, मुकेश सेठ पलानी, वैभव कुलकर्णी, सचिव बैंड के सहित तमाम कार्यकर्ता मौजूद थे। आजाद भारत समाचार के लिए अय्यप्पन नाडर की खास रिपोर्ट। तुम्ही कराल अशी आम्हाला अपेक्षा आहे। नाही 1 महिन्याने तुमचा कुठल्याही कर्मचाऱ्याला जर मराठीत बोलताना दिसला नाही तर बँक फुटली, त्याला जबाबदार तुम्ही असणार। आणि जर ते आता जर लगेच नाही काढले जे इंग्लिशले तुमचे जे आहे, उद्या आम्ही परत येऊ, परत आम्हाला ते पूर्ण बँक फुटली, एखादी केस झाले आम्हाला काही फरक नाही पडणार, पूर्ण बँक फोडून टाकू आम्ही। जर इंग्लिश मध्ये जर दिसलं पूर्ण तुमचं, पहिले मराठी पाहिजे, खाली इंग्लिश टाका, हा, पण पहिले मराठी पाहिजे। पहिले मराठीच्या नंतर खाली कुठल्याही टाका तुम्ही, पण पहिले मराठी आणि वरती। तुमचा कर्मचारी कुठल्याही म्हणजे गिराकाला असा बोलला नाही पाहिजे की मला मराठी येत नाही, नाही। त्याला चोपावर त्याच्यासाठी 1 महिन्याचा वेळ आहे तुमच्याकडे। जे असतील तुमचे बाहेरचे कुठून आलेले उत्तर प्रदेश, बिहार, प्रांतीय, त्यांना सांगा बाबा 1 महिन्यात मराठी शिका। सगळे स्थानिक चांगली गोष्ट आहे, पण त्यांना सांगायचं तुमचं अभिनंदन। मराठीत जर कोणी बोलत आहे ना त्याला सांगा मराठीत बोला। त्यांना आग्रह नाही मेरे को हिंदी नाही आता है असं बोलणारा जर कोणी असला त्याला सोडणार नाही आम्ही। ते काढायला हे करायला महाराष्ट्रात मराठीची लाज वाटते, मोठी गोष्ट आहे ना। मागे या खुर्च्या सरकून द्या तुम्ही। ओके, इथं बघा। देशमुख साहेब, उल्हासनगरच्या स्टेट बँकेत आपण आला होता, निवेदन दिलं आणि आपल्या कार्यकर्त्यांनी फलक देखील या ठिकाणी इंग्रजी भाषेतले पाठवले। काय नेमकी मागणी? मुळामध्ये हे लोक महाराष्ट्रामध्ये धंदा करतात। बँकेचं नाव स्टेट बँक, महाराष्ट्र बँक, पंजाब नॅशनल बँक असे विविध नावं आहेत आणि यांचे सगळ्यात जास्त ग्राहक जे आहेत ते मराठी आहेत। असं असताना या बँकेमध्ये मराठी भाषेचा अपमान केला जातो, मराठी भाषेला डावललं जातं। सन्माननीय राजसाहेबांनी गुढीपाडव्याच्या मेळाव्यात मध्ये सांगितलं होतं की तुम्ही तुमच्या बँकांचे बोर्ड बदला, ते मराठीत लावा आणि तुमच्या बँकांमध्ये जे काही कर्मचारी काम करतात त्या कर्मचाऱ्यांना मराठी भाषा आली पाहिजे। कारण इथे येणारे सिनियर सिटीजन असतील, वरिष्ठ म्हणजे ज्येष्ठ नागरिक आहेत किंवा इतर लोक आहेत, त्या सगळ्यांनाच हिंदी किंवा इंग्रजी येत नाही, त्यांच्याशी तुम्ही मराठी बोललं पाहिजे आणि त्यांचा अपमान होणार नाही याची काळजी यांनी घेतली पाहिजे। परंतु सातत्याने मराठी भाषेला डावलायचं, हिंदी आणि इंग्रजीला प्राधान्य द्यायचं या लोकांनी सातत्याने हे चालवलेलं आहे। पण यापुढे या गोष्टी खपवून घेतल्या जाणार नाहीत। आम्ही स्टेट बँकेला 1 महिन्याचा वेळ दिलाय की या सर्व कर्मचाऱ्यांनी 1 महिन्यामध्ये मराठी शिकावी आणि मराठीत बोलावं। जर 1 महिन्यानंतर यांच्या बँकेमध्ये आम्हाला मराठी भाषा दिसली नाही किंवा मराठीला प्राधान्य दिसलं नाही तर राजसाहेबांनी जसं सांगितलं कानाखाली आवाज काढा, तसा आवाज कानाखाली काढला जाईल। खबरों में अब तक के लिए बस इतना ही, फिर होगी आपसे मुलाकात ऐसी एक खास खबर के साथ। तब तक के लिए नमस्कार और देखते रहिए आजाद भारत समाचार।